चला सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत यायचा आहे अजून टाइम स्टार्टचा. यस आलेला आहे. टाइम स्टार्ट नाव. पहिला षटक घेऊन पुन्हा एकदा करण तोडणकर स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. पहिल्या षटकासाठी सज्ज झालंय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. दोन क्षेत्ररक्षक कोणत्या ठिकाणी आहेत. एक लॉंग ऑफ आणि दुसरा आहे तो वाईडिश लॉंग ऑफ. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर तिथे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसतोय कारण चेंडू त्याच्या रीचच्या खूप बाहेर होता. पंचांचा सुद्धा इशारा आलेला. इट्स अ वाईट डिलिव्हरी. अवांतर धावसंख्येने धावफलकाला सुरुवात होते. एक धावफलकावर लागते. अवांतरच्या स्वरूपामध्ये व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये व्हाईट बॉल भरपूर झालेले आहेत. किती झालेले आहेत त्यांच्या दर्डे गुरुजी सांगतायत. तब्बल या स्पर्धेमध्ये 57 व्हाईट बॉलची गणना केली गेलेली आहे. नो बॉल्स आहेत ते तब्बल 11. राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर. पुन्हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. चेंडू हवेमध्ये गेला. केटी त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये आणि रितेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. इट्स अ बिग ब्लो. छोटम शेठ भोईर यांच्या गाणं आपण आता ऐकलेलं आहात. छोटम शेठ भोईर ज्यांना देवदूत उपाधीने सुद्धा सन्मानित केलं गेलं होतं. हॅट्रिक सध्या त्याने आत्ताच पूर्ण केलेली आहे आणि कदाचित समाज कल्याण सभापतीची सुद्धा हॅट्रिक त्यांच्या नावावर लागण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी थोडंसं फक्त अवधी आहे वापिस. आणि सर्वांकडून त्यांना त्यासाठी शुभेच्छा सुद्धा आहेत आणि त्या उत्साहामध्ये सर्वजण सामील सुद्धा होणार आहेत. चला पुढचा चेंडू करूया आपण. कारण पहिला चेंडू आपण बघितला थोडासा गुडलेन स्पॉटवर टप्पा पडला. तो थोडासा रीच होता. हवेमध्ये थोडासा उडला होता चेंडू. बाउन्स होता त्या चेंडूला आणि न बघताच त्या चेंडूकडे मारण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न केला आणि त्यामध्ये रितेशची महत्वपूर्ण विकेट्स सुद्धा गमावली साई झिराट संघाने. वन डाऊन बॅटर समीर थळे 2 वर्ष आपण बघितलं तर एवढा नावारूपाला आलेला म्हणजे परफॉर्मन्स त्याचा थोडासा गायब इकडे तिकडे होत होता. परंतु यावर्षी अतिशय सक्षमपणे खेळतोय आणि त्याचाच प्रत्यय या ठिकाणी आम्हाला सलामी देणारा हा मोठा षटकार. मी बोलतोय काय आणि खरोखर त्या पद्धतीने समीरच्या बॅटमधून हा स्ट्रोक सुद्धा निघाला. कारण यंदाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. अप्रतिम कॅच त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण करत असलेला क्षेत्ररक्षक पंकज भगत. क्या बात है पंकज. समीर बॅक टू द पॅव्हेलियन. मास्टर बघा 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज कैवल्य पाटील विकी जिगरबाज खेळाडू आहे. दुखापतीने त्रस्त होता त्यामुळे पहिल्या सामन्यात हजर नव्हता. परंतु थोडासा फ्रेश झाला आणि आपल्या संघासाठी आयन मध्यरात्री सुद्धा तो धावून आलेला आहे. बघूया परंतु तो कशा पद्धतीने फलंदाजी करेल. धावसंख्या बघा 7 धावफलकर आहेत. 2 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. तंबूमध्ये परतलेले आहेत. डगआउटच्या दिशेने वापिस आलेले आहेत. संघाची धावसंख्या झिराट संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे.
खूप खोलपर्यंत त्यांची फलंदाजी, सखोल फलंदाजी आहे, परंतु मैदानामध्ये धावा सुद्धा जमवणं अतिशय गरजेचं आहे. बॅटर गेलेला आहे मैदानात कैवल्य पाटील, त्याच्या जोडीला ओमकार पाटील नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. करण तोडणकर एक षटकार जरूर गेलाय, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने आपल्या संघासाठी प्राप्त केलेल्या आहेत. बॅटची कडा घेतली, चेंडू थडम्यांच्या क्षेत्रामध्ये वेगाने चाललेला आहे, परंतु आउटफील्ड थोडं स्लो आहे. एक धाव पूर्ण केली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, फेक करेल, तोपर्यंत पळून 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. गुणफलकामध्ये धावसंख्या झाली 9 धावा, 9 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. याच्यानंतरचा सामना आपण बघणार आहोत जय हनुमान बागदांडा, जो यजमान संघ आहे, अपोजिट प्रतीक 11 नवखार. दोन्ही संघाने वॉर्मअप करून तयार राहायचं आहे, बॉडी आपली गरम करायची आहे आणि पद्यांतराला क्वार्टर फायनलचा तो सामना आहे, नाणेफेक करून घ्यायची आहे. रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट केला होता. यावेळेला जोरदार अपील सुद्धा करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याने बघितलं की चेंडू पॅडवर एवढ्या ठिकाणी आदळलेला नाहीये, फलंदाज बाद होण्याच्या मर्यादेतला नाही, त्यामुळे अपील आपलं मागे घेतलं. पंकजचं कौतुक करावं लागेल. पंकज भगतने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूवरील नजरा स्थिर ठेवल्या होत्या आणि समीरचा तो झेल होता ना, तो अतिशय अप्रतिमरित्या त्याने कलेक्ट केला होता, चांगला पकडला होता. शेवटचा चेंडू या षटकातील 9 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे धावसंख्या योग्य आहे. फक्त 2 फलंदाज महत्वपूर्ण बाद झालेले आहेत. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तोपर्यंत धावते, तो क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय, चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार होतोय, चौकार. हा चौकार जिराट संघाची धावसंख्या 13 पर्यंत घेऊन जातोय. 13 रन्स ऑन द स्कोर बुक. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे. 13 धावा धावफलकावर आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत. दुसरं षटक सिद्धांत तोडणकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सिद्धांत तोडणकर दुसरं षटक घेऊन येतोय. सिद्धांत तोडणकर बघूया कशी गोलंदाजी करेल. ओमकार पाटील पहिल्यांदाच स्ट्राईकला येतो या महत्वपूर्ण मॅच मध्ये. नॉन स्ट्राईक एंडला बघितलंय त्याने कशा पद्धतीने आपले फलंदाजी करत होते, चेंडूचे टप्पे कोणत्या ठिकाणी पडतायत, त्याच्यामुळे नक्कीच त्याने अंदाज काढला असेल आता कशा पद्धतीने खेळायचंय ते. सिद्धांत तोडणकर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आपण क्षेत्ररक्षणाची रचना बघूया. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट असे 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आपण बघतो सीमारेषेवर. पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, परंतु ही अपेक्षा नव्हती करण तोडणकर कडून आणि त्याच्या हातातून चांगला झेल निसटतोय. ओमकारला जीवनदान मिळते आणि हे जीवनदान धोकवडे संघाला कितपर्यंत महागात पडेल हे येणारे वेळच ठरवेल, हे येणारे चेंडू ठरवतील. बघूया काय होणार आहे. ऑफ साइडला सुद्धा 2 क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवर तैनात. एक आहे तो म्हणजे लॉंग ऑफला आणि दुसरा आहे तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिचर मध्ये आहे. स्वीपर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अशा प्रकारे 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेत, पेट्रोलिंग करतात ते संपूर्ण सीमारेषेवरील चेंडू थांबवण्यासाठी. तदनंतर आपण बघितलं तर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन, एक बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आहे, त्याचप्रमाणे एक शॉर्ट फाईन लेग आणि नंतरचा क्षेत्ररक्षक तो मिड विकेटच्या क्षेत्रात आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेतली, पुन्हा एकदा मिडल ऑफ बॅट झालेला नाही चेंडू. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव काढण्याचा कोणता प्रयत्न सुद्धा करत नाहीयेत. धावा येणं महत्वाचं आहे, धावा कशाही येऊ दे, परंतु शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू लॉलीपॉप म्हणला जातो सध्या तो
टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये 6 धावांची अपेक्षा या फटक्यामध्ये या चेंडूवर केली गेली होती, परंतु एकच धावेवर संतुष्ट दोन्ही फलंदाज. धावसंख्या 15 धावा, 15 रन्स ऑन द स्कोर बुक. वैयक्तिक 7 धावांवर पोहोचलेला आहे 4 चेंडूचा सामना करून विकी. चांगला चेंडू ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न होता. धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये धावचित होईल की काय असं वाटत होतं, परंतु तो फेक होती ना सिद्धार्थची, ती थोडीशी वाईड होती. चेंडू यष्टीरक्षकाच्या रेंजच्या बाहेर होता, त्याच्यामुळे बालंबाल बचावला गेलेला आहे तो विकी. कैवल्य पाटील आणि दोघांनाही आता मात्र जीवनदान मिळालेलं आहे. बघूया हा फायदा कसा उचलतात. दोन्ही खतरनाक फलंदाज आहेत. ज्या वेळेला ते आपल्या लयमध्ये येतात तेव्हा समोरच्या गोलंदाजीच्या त्यांच्या चिंधड्या उडवत असतात, परंतु आज कौतुक करावं लागेल ते धोकवडे संघाच्या गोलंदाजांचं. पहिली मॅच सुद्धा त्यांनी गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघासाठी विजय मिळवून दिला होता. आता सुद्धा तशीच अपेक्षा त्यांच्या पाठीराख्यांकडून केली जाते. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फुल टॉस चेंडू, जोरकस प्रहार, चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकी बॅक टू द पॅव्हेलियन. फर्स्ट टाइम देखा तुम्हें. चा काळ होता तो. 90s मध्ये अशा प्रकारची गाणी, वेळ लावून देणारी गाणी, कित्येक गाणी निघालेली होती. फुलटॉस आपण चेंडू बघितला तो फुलटॉस चेंडू होता. असं वाटलं होतं ऑन साईडला खेळून तो षटकारामध्ये रूपांतर करेल, परंतु तो चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू होता, थोडासा गॅपमध्ये होता, परंतु राकेश कडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. त्याने स्कोर झालेला आहे तो 16 रन्स. त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने नजर हटवलेली नाही आहे आणि झेलामध्ये रूपांतर केलं. त्या 2 चेंडू येणं शिल्लक बाकी आहे अजून या षटकामधील. या 2 चेंडूत किती धावा काढल्या जातील. दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी. सिद्धांतचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडूंवर त्याने कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक जाणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. अतिशय अचूक टप्प्यावर हा चेंडू थोडासा ऑफ स्टंपवर फुलटॉज होता, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर पडणारा फुलटॉज होता. चांगला चेंडू आहे, परंतु पंचाला त्याचा टप्पा रुचत नाहीये. आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अतिरिक्त धावसंख्या वाढते धावफलकामध्ये. धावसंख्या होती ती 17 धावा, 17 रन्स. नवीन बॅटर मैदानात अजिंक्य वैते एक घणाघाती फलंदाज आहे आणि त्याने आत्ताच आपण बघितलं होतं तर आपल्या फलंदाजीचे जलवे दाखवले होते. कशा पद्धतीने आक्रमण करू शकतो हे त्याने त्याची विध्वंसता त्याने दाखवली होती. ते मैदानामध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याची किमया केली होती. फ्लिक केलाय चेंडू, चेंडू जातोय तो पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली 18 धावा, 18 रन्स ऑन द स्कोर बुक. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामधील. लास्ट डिलिव्हरी ऑफ द सेकंड ओव्हर. सिद्धांत खरोखर कौतुक करण्यासारखी गोलंदाजी केली त्याने. या षटकात 5 धावा आलेल्या आहेत. एक वाईट बॉलची आणि एक सिंगल्सच्या 4 धावा आणि एक विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. सिद्धांत तोडणकर डावखुरा हाताचा गोलंदाज. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आतापर्यंत. शेवटचा चेंडू सुद्धा गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय. थोडासा अपेक्षेपेक्षा खाली राहतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेवर एक यशस्वी षटकाची दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. या दुसऱ्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला पुन्हा कमबॅक करून दिलं होतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि साई चिराड संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या केलेली आहे 3 गडी बाद 18 धावा. मुन्नाबाई, हे मैदान आहे ना, या मैदानावर जास्त वारा असतो, परंतु कालचा आणि आजचा दिवस बघितला तर सामने चालू झाल्यापासून वारा मात्र गायब होतो. सामने चालू व्हायच्या अगोदर बघितलात ना तर फुल वारा असतो. असं वाटतं की रायटी फलंदाजांना खूप मोठ्या मोक्याच्या क्षणी
फायदा मिळेल. परंतु मॅचेस चालू होतात आणि वारा जो जातो तो शेवटपर्यंत येतच नाही. मॅच स्पर्धा संपेपर्यंत, मॅच संपेपर्यंत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला येतो गोलंदाज रोहन तोडणकर. रोहन तोडणकर गोलंदाजीसाठी येतोय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीला अजिंक्य वैते काय करणार आता? चांगला चेंडू ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न केला होता. यशस्वी खोलात टाकतोय चेंडू. एक धाव मिळते. फक्त एका धावेपेक्षा जास्त धावा होत नाही आहेत आणि धावसंख्या झालेली ती 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोर बुक. धावा हळूहळू. ग्लोव्ज द्या. या स्वयंसेवक या इकडे ग्लोव्ज घेऊन जायचे आहेत. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 19 रन्स. तिसरं षटक सुरुवात झालेली आहे. चांगली सुरुवात केली करणने रोहनने आपल्या संघासाठी. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल खोलात टाकला होता. सहजरित्या खेळून काढला होता. ढकलला होता. फक्त मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव घेतली होती. आता मात्र ओमकारला आणि अजिंक्यला चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगली फलंदाजी करतायत पण जरा आक्रमक दर्जाची फलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू. पुरेपूर समाचार. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. तर गाणी जरा तू अशी लावलीस तर मात्र आम्हाला जुने दिवस आठवावे लागतील. कॉलेजमध्ये फुलचंद आलेला आहे या ठिकाणी. त्यांनी वाट बघताय यातला कोणता संघ माझ्या संघासोबत खेळेल. फ्रेश होऊन आलेला आहे त्याच्यामुळे त्याला काय नो प्रॉब्लेम. चला 6 धावा वाढल्या या चेंडूवर सुद्धा. 25 धावा. ओमकारची मात्र बॅट टळपते. ग्लोव्ज हातात घातल्यामुळे गरमी त्याच्या हातात आलेली आहे. परंतु दुसरा चेंडू जोरात मारण्याच्या प्रयत्नात खूप काळ हवेत राहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. राकेश कडू त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये आणि ओमकार बाद. नवीन बॅटर मैदानात प्रारंभ पाटील, ज्याने कालच्या टुर्नामेंट्समध्ये 1 लाखाच्या टुर्नामेंट्समध्ये बेस्ट बॉलर हा किताब प्राप्त केला होता. अतिशय जबरदस्त खेळाडू. मी अगोदरच म्हटलं होतं की आता 5वा फलंदाज बाद झालेला आहे की साई झिराड या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. हा बाद झाल्यानंतर आता मी बघतो 6व्या आणि 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गेलेला आहे. अजूनही त्यांच्याकडे शेवटच्या क्रमांकापर्यंत सर्व फॅटर बॅटिंग करू शकतात. रोहन तोडणकर षटकार गेल्यानंतर सुद्धा चेंडूचा टप्पा फक्त बदलवला. थोडासा मागे घेतला. वेगात टाकला. जोरात मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू दीर्घकाळ हवेत राहिला आणि फलंदाज बाद. चार फलंदाज बाद झालेले आहेत. मिस्टेक्स. प्रारंभ ओव्हर पिच डिलिव्हरी होती परंतु चेंडू कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये येतोय. पंकज भगत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. कोणती चूक करत नाहीये. सिंगल्स पेक्षा जास्त धावत येत नाही. थोडंसं फ्लंबल झालं ना या मैदानामध्ये की लगेच दुसरी धाव होते.
अजून थोडंसं प्लंबल झाला की तिसरी धाव सुद्धा होऊ शकते, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण धोकोडे संघाकडून आपल्याला बघायला मिळते, चांगली गोलंदाजी आणि अशा पद्धतीचं पूरक क्षेत्ररक्षण मागच्या मॅच मध्ये सुद्धा बघितलं होतं. हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर. पंच शरद पाटील यांचा इशारा आला आमच्या गुणलेखकापर्यंत की हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावा झाल्या 27 रन्स ऑन द स्कोर बुक. या लाजवाब, अफलातून, अप्रतिम, जबरदस्त असा हा फटका, षटकार. ओव्हर पिच डिलिव्हरी होती, परंतु बघा नजाकत होती त्या स्ट्रोक मध्ये. जो स्टायलिश शॉट असतात ना तशा पद्धतीचा शॉट होता. कॉपी बुक स्टाईल पद्धतीने हा चेंडू सरळ खेळून काढला होता. सरळ तो गेला होता तो स्टेजवर. 6 धावांसाठी धावसंख्या झाली 33 धावा, 33 रन्स. आता मात्र धावसंख्येला थोडासा आकार आलेला आहे. 33 रन्स. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. हा षटक थोडासा महागडा ठरतोय हा गोलंदाज. तब्बल 2 षटकार. फुल टॉस चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार. चेंडू पाठवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून प्रेक्षकांमध्ये. 6 धावा, षटकार. बघता बघता आपण बघतोय तर तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि हे खूप महागडं षटक. तब्बल 21 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या त्या 3 षटकारांचा समावेश. धावसंख्या झालेली आहे 39 धावा, 39 रन्स ऑन द स्कोर बुक. अजिंक्य वैती सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकू शकत नाही आहेत. शेवटचा चेंडू जो होता तो फुलटॉस डिलिव्हरी होता आणि त्याच्या अगोदरचा चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी, म्हणजे दोन्ही निमंत्रण दिली होती मारण्यासाठी. शेवटचं षटक घेऊन येतोय केटी कुंदन तोडणकर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर होता. हे क्या हो रहा है. करण तोंडणकरच्या हातामधून काय चेंडू निसटतात. फेविकॉल का मजबूत जोडा नाहीये, कारण मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त कॅच घेतली होती, परंतु ह्या वेळेला त्याच्या हातातून 2 कॅच, एक नाही तर 2 सोपे झेल त्याच्याकडून सुटलेले आहेत. एक अविश्वसनीय ते बघते. कदाचित साईड चेंडू झाला नसेल, लाईट त्याच्या डोळ्यावर आली असेल किंवा वेगवेगळे प्रकार असतील, परंतु झेल सुटलेत हे मात्र नक्की. 40 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा तशाच पद्धतीचा खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार. आ बैल मुझे मार, षटकार. ये लीजिए, डीजे मास्टर भी रोमॅन्टिक सॉंग्स मध्ये लावायला लागलेले आहेत आता. आणि ही षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली अजिंक्य वैतेने. वा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आहे, 1 बाउन्स, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळालेली आहे. एका धाव घेण्यानंतर आपण बघतो धावसंख्या 47 पर्यंत पोहोचलेली आहे. चेंडूवर जो वेग होता तो थोडासा कमी होता, कारण गोलंदाजांनी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा टाकला होता, शॉर्ट ऑफ गुड लेन पद्धतीचा चेंडू, पण थोडीशी फिरकी दिली होती चेंडूला. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, बॅटची खालची कडा गेली होती. प्रारंभ पाटील. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धावेपेक्षा जास्त धावा मिळणार नाहीयेत. एकच धाव मिळते. 48 धावा. आणि काय वैशिष्ट्य आहे बघा, काल मृणालने 50 मारली, अजून एका फलंदाजाने 50 मारली, आणि आज 48 धावांचा हायएस्ट आहे स्कोर आजच्या दिवसभर रात्रभरामध्ये होत्या.
या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा करण तोडणकरच्या भेटीला. करण तोडणकर मात्र या वेळेला कोणती चूक करत नाहीये. अजिंक्य वैती मात्र बाद होतोय. अतिशय चांगली खेळी करून अजिंक्य वैती अजिंक्य वैते यांनी एक अतिशय चांगली फलंदाजी केल्याने बाद झालेली आहे. याच्या नंतरचा सामना जय हनुमान बागदांडा विरुद्ध प्रतीक 11 नौकार. परंतु त्यांच्या दोन्ही कर्णधारांच्या माहितीसाठी तो सामना 3 षटकांचा असणार आहे. आम्हाला मंडळाकडून सूचना आलेल्या आयोजकांकडून 3 षटकांचा तो सामना असेल. नवीन आलेला फलंदाज अर्पित वैते. शेवटचा चेंडू खेळला गेला होता, परंतु पंचांनी तो ओव्हर झाल्याचं दाखवलं होतं, परंतु फलंदाजाने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे व्हाईट बॉलसाठी. बघूया, दूध का दूध पाणी का पाणी, WTC की जुबानी आहेत आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित. 48 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बघूया 49वी धाव होणार की षटकाची समाप्ती होणार. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण जो नॉन स्ट्राईकचा खेळाडू आहे ना तो सुद्धा मध्ये येतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि बघता बघता 4 षटक ही इनिंग्स फिनिश झालेली आहे आणि धावसंख्या झाली ते 48 धावा. 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जय हनुमान धोकोडे संघासमोर. बघूया हे 49 धावांचं लक्ष धोकोडे संघ गाठणार का, किंवा साई जिराट संघाचा जो तोफखाना आहे हे आव्हान राखणार का, हे जाणून घेण्यासाठी घेऊन चलतोय सुहासजी फाटक सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू विकास सर. तर मी पुन्हा एकदा सन्मानाकडे वळतोय. WTC लाईव्ह जे आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय त्याचे सर्वेसर्वा राहुलजी उलवेकर यांचा सन्मान इथे होणार आहे. माझी विनंती असेल राहुलजी उलवेकर यांना की आपला सन्मान घेण्यासाठी कृपया करून स्टेजवर यायचं आहे. WTC लाईव्हचे सर्वेसर्वा राहुलजी उलवेकर. तसेच नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे जय हनुमान बागदांडा संघाचा कर्णधार तसेच प्रतीक 11 संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. माझी विनंती असेल दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ यांना की तुम्ही नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यजमान संघ जय हनुमान बागदांडा वर्सेस प्रतीक 11 नौकार संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. जय हनुमान बागदांडा संघ एका बाजूला आणि एका बाजूला असेल प्रतीक 11 नौकार. तर नाणेफेक होते. माझ्या समेत आहेत दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ. यांच्या हस्ते आपण ही नाणेफेक करत आहोत. प्रतीक 11 नौकार संघाचा कॉल असेल. हेड आणि नाणेफेक जिंकले ती म्हणजे प्रतीक 11 नौकार संघाने. तुमचा काय डिसिजन असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा?
कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. आणि सामना 3 षटकांचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर अनिकेत, माझा प्रश्न असेल तुला, किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आम्ही कमीत कमी 35 प्लस करण्याचा प्रयत्न करू. 3 षटकांमध्ये चांगला टार्गेट सेट केलाय जनमन बागदाटा संघाने. थँक्यू शेठ. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संजू पाटील. मैदानामध्ये 24 बॉल आणि 49 रन्सची गरज आहे. अशा स्वरूपामध्ये ही मॅच या दुसऱ्या सत्रात बघायची आहे. आणि मॅचमध्ये आपण थोडंसं ओपनिंग पेअरमध्ये परिवर्तन बघतोय. पंकज भगतला मैदानात पाठवलंय, त्यानंतर कुंदन तोडणकरला पाठवलेलं आहे. या जोडीकडून अपेक्षा खूप साऱ्या आहेत, कारण 24 बॉल 49. WTC लाईव्हचे सर्व राहुल उल्वेकर यांना विनंती आहे, आपला सन्मान घेण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. माझी विनंती असेल अंकुशजी केलसकर यांना, WTC लाईव्हचे सर्व राहुलजी उल्वेकर यांचा इथे सन्मान करायचा आहे. विशेष सन्मान आहे. अप्रतिम असा लाईव्ह टेलिकास्ट ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय युट्यूब वाहिनीवरून, WTC लाईव्हच्या माध्यमातून आपली स्पर्धा ज्याने अधोरेखित केली, असे WTC लाईव्हचे सर्व राहुलजी उल्वेकर यांचा सन्मान होत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज रितेश म्हात्रेला कुंदनची विकेट प्राप्त होते आहे. बराच वेळ चेंडू हवेत राहिला, त्यानंतर चेंडू सहजगत्या कॅच पकडण्यात क्षेत्ररक्षक यशस्वी ठरला आणि इथे पहिली विकेट अतिशय स्वस्तात गेली आहे. पण त्यानंतर मैदानामध्ये पंकज भगतचा साथीदार करण तोडणकर मैदानात पोहोचलाय. दोन्ही फलंदाज दोन्ही टोकावरती वादळी रूपात फलंदाजी करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. पण आज हे वादळ चालणं गरजेचं आहे, कारण या मॅचमध्ये जिंकल्यानंतर तुम्हाला एका अशा रूपाने पुढे पोचायचं आहे की तुम्हाला बक्षीस हातल्या मॅचमध्ये खेळता येणार आहे. कारण अशा प्रकारे तुम्हाला तो परफॉर्मन्स द्यायचा आहे. 24 बॉलमध्ये 49 पाहिजे होत्या, आता कॅल्क्युलेशन बदललंय. 23 बॉलमध्ये 49 रन काढणं तुमच्यासाठी या मॅचमध्ये अनिवार्य असेल. पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर थोडंसं वातावरण शांत झालंय, कारण धोकोडे संघाला माहिती आहे की त्यांच्याकडे 4-5 बॅट्समन अत्यंत कमालीचे आहेत. जशी बॅटिंग लाईनअप झिराडकडे आहे तशी धोकोडे संघाकडे पण आहे, परंतु वेळ काळ पाहून ते आपली बॅटिंग ऑर्डर बदलत असतात. आणि आता मात्र जी जबाबदारी आहे खांद्यावरती ती करण तोडणकरच्या खांद्यावरती आहे आणि त्या जबाबदारीला समजून उमजून त्यांनी फेस करायचं आहे. आणि प्रतिस्पर्ध्यांचा गोलंदाज रितेश म्हात्रे जो यावर्षी कमालीचा फॉर्म मध्ये आहे त्याला फेस करायचं आहे आणि आपलं काम तमाम करायचं आहे. अशा भूमिकांमध्ये आपल्याला करण तोडणकरला पाहायचा आहे. हा करण तोडणकर अटॅकिंग ऍक्शनवरती आल्यानंतर कमालीची बॅटिंग करत असतो आणि लांब फटक्यांची आतषबाजी सुद्धा करत असतो. धीमा फटका आहे. कव्हर आपण पाहतो की पॉइंट बाउंड्रीकडे चेंडू मारलाय, चौकार जातोय. पहिला चौकार आहे डीचे. नेत्र सुखद असा स्क्वेअर कट फलंदाजी करताना आपण करणला बघितलं, कारण त्याच्याकडे सुद्धा विविध प्रकारचे फटके त्याच्या बॅटिंग मधून आपण नेहमी बघत आलोय. पण आज जेव्हा सिच्युएशन पद्धतीने त्याला खेळावं लागेल, कॅल्क्युलेशन लेव्हलला खेळावं लागेल. रितेशचा पुढला चेंडू, रितेशचा चेंडू फिरफिरता गेलाय स्टंपच्या बाजूनी, विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. धाव मिळत नाही कारण चेंडू बॅटचं मिलन झालं नाहीये. अशा कारणास्तव इथे रन्स येत नाहीये. एक चौकार लागलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर ती
4 झाली आहे एका चौकाराच्या रूपाने. पुढला बॉल रितेश म्हात्रेचा. हा फटका मिडविकेट रिझनला येतोय. क्षेत्ररक्षक ओमकार पाटील त्या ठिकाणी स्थिर राहून क्षेत्ररक्षण करताना दिसतो. एक सिंगल धाव आली, स्ट्राईक रोटेट झालाय आणि पंकज भगत याला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. दोन्ही टोकाच्या फलंदाजांना हे माहिती आहे की आतषबाजीनेच फक्त हा सामना जिंकला जाऊ शकतो, कारण 24 बॉल 49 करायचे आहे तर तुम्हाला 12.25 या रनरेटनं प्रत्येक ओव्हरला रन्स काढायचे आहेत आणि त्या काढण्यासाठी 2 फटके मोठे मारणं सुद्धा अनिवार्य असेल आणि ते फटके कोणी मारायचे हे सुद्धा ठरवावं लागतं, कारण एकानं अटॅकिंग करायचं आणि एकाने समजदारीचा रोल करायचा, अशा भूमिकेतून स्वतःला बघायचं आहे आणि म्हणून ही मॅच त्याच रूपानं खेळावी लागेल. फटका जोरात मारलाय चेंडूवरती. चेंडू 2 बाउन्स नंतर सीमा पार फरार चौकार डीचे. बाउंड्रीच्या पार निघून गेला आणि त्याला चौकाराची मोहर लागली होती. या चौकारानं दुसऱ्या चौकाराची नोंद धावपटावर होती आहे आणि या 2 चौकाराने धावसंख्या 9 पर्यंत पोहोचलेली आहे. रितेश म्हात्रेला माहिती आहे की फलंदाज आक्रमक आहेत, आपला बॉलिंगचा क्लास त्याला जपायचा आहे आणि प्रतिस्पर्ध्यांच्या बॅटिंगला रोखायचा आहे, अशा भूमिका त्याला मैदानात करून दाखवायच्या आहेत. हाही फटका पाहतोय, हाही चेंडू फटाफट बाउंड्रीच्या पार फरार चौकार डीजे. शुद्ध फटके ज्यामध्ये चौकारांचा समावेश झाला आणि करण तोडणकर असेल, पंकज भगत असेल, या दोघांना या मॅचची सिच्युएशन हँडल करणं म्हणजे नेमकं काय करणं हे त्यांना सुद्धा माहिती आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ अत्यंत बलाढ्य आहे आणि बलाढ्य संघाच्या अपोजिट तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन, तुमची रणनीती, तुमचं प्लॅनिंग आणि तुमचं सक्सेस याच्यामधून तुम्हाला सूर मारून पुढे जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कमाल प्रदर्शन करणं अनिवार्य आहे. तर आता पाहिलं, एक षटक संपलं आणि एका षटकामध्ये ज्या ॲव्हरेजनं तुम्हाला खेळायचं आहे ती ॲव्हरेज तुम्ही प्राप्त केली आहे आणि त्यामुळे ही तुमची सुरुवात चांगली आहे. भले एक विकेट गेली आहे, अजून तुमच्याकडे 4-5 बॅट्समन चांगल्या दर्जाचे शिल्लक आहेत, पण परिस्थितीचं गांभीर्य हे तुम्हाला सातत्यानं हँडल करावं लागेल, हाताळावं लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन येते. दुसरा गोलंदाज मैदानामध्ये उपस्थित झालाय. प्रारंभ पाटील नाव आहे त्याचं, कारण त्यांनी क्रिकेट करिअरचा प्रारंभ केला तिथपासून आत्तापर्यंत नाव प्रारंभ आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये आपलं कन्सिस्टन्स दाखवलेलं आहे, सातत्यपूर्ण चांगला खेळ. आणि आजच त्यांनी पाहिलं तर बेलोशी गावात त्यांनी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट घेतलाय आणि त्यामुळे त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून संघ बघत आलेला आहे. कौशल्यपूर्ण गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजी आणि विकेट टेकिंग बॉलिंग हे सगळं त्याच्याकडे आहे. जास्त बाउन्सी बॉल, चेंडूला वाईड असल्याचे इशारा पंच करतायत. हात रुंद झाले आणि इशारा आलाय वाईडचा, त्यामुळे पहिलाच बॉल त्याच्यासाठी नुकसानकारक ठरलाय, प्रतिस्पर्ध्यांच्या बेनिफिट मध्ये आलेला आहे आणि अशा प्रकारे ही धावसंख्या वाढते आणि ती झाली आहे 14 रन्स. 1 बाद 14. जय हनुमान धोकवडे. बापरे, फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन करण तोडणकर डीचे.
आत्ताच पाहिलं आपण दुसरी विकेट करण तोडणकरची गेली आहे आणि कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये ह्या दुर्दैवाचा शिकार झालाय. बॅटला चेंडू स्पर्श करत विकेट किपरनं अगदी सहजगत्या झेलला आणि करणला मैदान सोडावं लागलेलं आहे. हा त्यांच्यासाठी आघात आहे, कारण करण तोडणकरचं मैदानावरती राहणं हे तेवढंच गरजेचं होतं. परंतु वेळ काळ आपल्याला ठरवते की तुम्ही सक्सेस होणार की अनसक्सेस होणार, ही वेळ ठरवते. आणि आता मात्र करण तोडणकरचा पत्ता नाही चालला, तो मैदानातून परत आलेला आहे डगआउटमध्ये. 2 विकेट गेल्यात. धावसंख्या पाहिली तर ती 14 वरती थांबून राहिली आहे, परंतु अजून काही बिघडलं नाही आहे. थोडीशी इंजुरी आपल्याला माहिती आहे की संकेत म्हात्रेला थोडी इंजुरी आहे, थोडासा प्रश्न निर्माण झालाय, परंतु तो यातून सावरेल आणि काहीतरी नक्कीच चांगलं करेल. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक शॉट, सिक्सर डीचे. मित्रांनो, हे कसं झालंय की इंजुरी आहे, इंजुरी मॅटर करते, परंतु टीमच्या हितासाठी खेळावं लागतं आणि म्हणून त्यांनी खडे खडे दमदार षटकार मारलाय. यावेळेस चेंडू आणि बॅट मध्ये थोडं अंतर राहिलं, चेंडू बॅटच्या वरनं गेला विकेट कडे आणि इथे धाव मात्र मिळत नाहीये. धावसंख्या या आधीच्या षटकारानं झाली आहे ती 20 पर्यंत पोहोचली आहे. 49चं टार्गेट आहे आणि आता 15 बॉल बाकी आहे आणि 29 रन्स काढणं गरजेचं आहे. त्यामुळे आता एक हुकूमतवाली फलंदाजी होणं अत्यंत आवश्यक राहील. खडे षटकार मारला होता. इंजुरी असली तरी सुद्धा आपल्या टीमचं हित कशामध्ये आहे हे कॅल्क्युलेशन त्याच्या माइंडमध्ये चाललेलं आहे सध्याच्या घडीला. आता चेंडू सरळ झेल बाद होतोय. रितेश म्हात्रेने झेल पकडला आणि डीजेला संधी. आताचा कॅच आपण पाहिलं तर एक सोपा कॅच होता. वरद वाडेकर या मुलाने पकडला आणि तिसरी विकेट या रूपानं जयनमान धोकोडे संघाची जाताना पाहिली आहे. थोडंसं टेन्शन वाढलंय, परंतु टेन्शन मध्ये राहून हिरो बनण्याचा मौका जर का पंकज भगतनं घेतला किंवा अर्थातच त्याचा नवीन साथीदार सागर भगत यानं घेतला तर मॅच मध्ये ते परिवर्तन आणू शकतात आणि परिवर्तन आणण्यासाठी त्यांना जीवाचं रान सुद्धा करावं लागेल. कारण गोलंदाज कसलेला आहे, गोलंदाज विकेट येण्यात माहीर प्राप्त आहे, परंतु त्याच्या समोर आपला पत्ता चालणं गरजेचं आहे. चेंडूला जास्त बाउन्स झालाय. इथे मात्र पंच हात रुंद करून अर्थात त्यांनी इथे वाईड आहे की नाही या तपासणी करता त्यांनी इथे आपल्याला कॉल केलाय. नोबॉल साठी त्यांनी इथे चेक करण्याचा प्रयत्न करतायत. काय होतं स्क्रीनवरती आपण पाहूया, त्यानंतर आपल्याला सत्यता तपासल्यानंतर कळेल की काय आहे. विकसित झालेली टेक्नॉलॉजी आणि तिथे स्क्रीनवरती आपल्याला आता ही सत्यता तपासली जाणार आहे आणि तिथून आपल्याकडे रिझल्ट येईल की यात नेमकं खरं काय आहे. यस, नो बॉल असल्याचा पंच इथे स्पष्ट इशारा सांगतायत, त्याच्यामुळे चेंडू हा पुन्हा टाकावा लागेल आणि अर्थातच नो बॉल म्हटल्यानंतर अंपायर इथे फ्री हिट या रूपाने बॅट्समनच्या फेवरमध्ये हा चान्स राहील. क्रिकेटमध्ये नेहमी असं सांगितलं जातं, क्रिकेट इज द गेम अँड चान्स. तुम्ही घेतलात तर चान्स आणि खेळलात तर गेम. अशा प्रकारचं क्रिकेट मिळत मित्रांनो आजकाल अद्भुत आहे.
अंपायर जी रिव्ह्यू कोणाचा होता थोडस इथे विचारणा चालली आहे आणि नेमकं काय घडतंय. यस, अच्छा रिव्ह्यू त्यांचा गेलेला आहे परंतु हरकत नाही. सागर भगत स्ट्राईक वरती उभा आहे सध्याच्या घडीला. सागर भगतचा अफलातून षटकार, व्हॉट अ शॉट, सिक्सर डीजे. लक्षात आहे धोकड्याच्या मैदानात लागोपाठ 4 बॉलला 4 षटकार मारले होते तो हा मुलगा सागर भगत आहे. आणखीन एकदा जोरात फटका, हाही चेंडू आउट ऑफ द पार्क, सिक्सर. तेहतीस रन धावफलकावर झाल्यात आणि आमचे दरणे गुरुजी सांगतायत की 12 चेंडू मध्ये 16 रन्स पाहिजेत. त्याच्यामुळे या 2 षटकाराने केवढं मोठं परिवर्तन या मॅच मध्ये नाट्यमयरित्या घडून आलंय आणि त्याच्यासाठी कोण अटॅकिंग बॅटिंग करतोय तर तो सागर भगत आहे. सागर भगतला मित्रांनो मोका जास्त मिळत नाही पण जेव्हा मिळतो त्या मोक्यातून तो सक्सेस पर्यंत संघाला पोहोचवतो. असा त्याचा इतिहास आहे, असं त्याचं कर्म आहे, अशी त्याची बॅटिंग आहे आणि असं त्यांचं तंत्र सुद्धा आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. टोटल धावसंख्या झाली आहे 33 रन झाल्यात. एकूण 50 ची गरज असताना आता चेंडू 12 आणि धावांची गरज 16. चेंडू 12 धावा 16 पाहिजेत. पंकज भगत स्ट्राईक वरती आलेला आहे. पंकज भगतला अजूनपर्यंत मोठा फटका खेळायची संधी नाही मिळाली परंतु जेव्हा नाही मिळत तेव्हा तो संधीचं सोनं करण्यासाठी उतावळा असतो. संधीचं सोनं करायचं का नाही करायचं हे त्याच्या हातामध्ये आहे. आपण फक्त पाहायचं आहे की मैदानात काय घडणार आहे. 12 चेंडू 16. आजकालच्या फास्ट क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन केलं तर या धावा होतात पण गोलंदाज सुद्धा तरबेज आहे. गोलंदाज एवढ्या सहज धावा देईल असं सुद्धा नाही पण यातून तुम्हाला या धावा काढायच्या आहेत. पंकज भगतच्या बॅट मधून एक मोठा फटका निघालाय बाउंड्रीच्या दिशेनं आणि चेंडूने बाउंड्री पार केली आहे. लागलाय दमदार चौकार. डीजे धावसंख्या झालेली आहे सध्याच्या घडीला 37 आणि 11 चेंडूत अजून 12 रन्स काढण्याची गरज आहे. त्यामुळे सामना बऱ्यापैकी बॅटिंग संघ हा बॅलन्स चालवतोय. बॅलन्स मध्ये मॅच आहे त्यांची आणि व्यवस्थित त्यांचा पाठलाग आत्ताच्या घडीला चालू असलेला आपण पाहतोय मित्रांनो. पुढला बॉल यावेळेस अर्पित वैद्यचा. इथे मोठा अपील, लाऊड अपील आहे. लाऊड अपील मध्ये आवाज मोठा झालाय परंतु सत्य तितकस पंचांनी बघितलं नाही आणि त्याच्यामुळे त्याला बेनिफिट ऑफ डाऊट ज्याला बोलतात तो त्याला प्राप्त झालाय. तो पंकज भगतला, पंकज प्रदीप भगत बेनिफिट ऑफ डाऊट त्याच्या दिशेनं राहिलाय आणि त्याच्यामुळे चौकार हॅट्रिक जी लावली आहे ती कुंदन तोडणकरनं लावली होती. पंकज भगतने लावली होती चौकारांची हॅट्रिक. आता आणखीन एक सिंगल धाव येते. धीरे धीरे चेंडू पुढे सरकतोय कार्पेटवरून आणि सिंगल धाव येते. स्ट्राईक रोटेट झालाय. सागर भगतची खरीच कमाल म्हणावी ती आहे कारण त्याने 2 चान्स मध्ये 2 षटकार मारलेत आणि ते देखील लांब लांब मारलेत. अत्यंत प्रभावशाली फलंदाजी करण्यात तो हुशार आहे, चतुर आहे, बुद्धिमान आहे, कौशल्यपूर्ण आहे आणि तंत्रशुद्ध आहे. फुटवर्क चांगला आहे, नजर चांगली आहे, इरादा चांगला आहे आणि मनसुबा सुद्धा तेवढाच पॉवरफुल आहे असं आपण मित्रांनो बघत आलोय. क्रिकेट करिअर त्याचं फारसं मोठं नाही पण जिथे त्याला संधी प्राप्त झाली तिथे तो सोनं करायला कमी करत नाही. असा हा सागर भगत ऑन
स्ट्राईक एंड आता उभा दिसतोय. सागर भगत चेंडू हवेत आणि सागर भगत बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे अर्पित वैद्यला सागरची विकेट प्राप्त झाली. त्याच्यामुळे त्याच्या वाटेतला अडसर दूर झाल्याचा त्याला आनंद प्राप्त करता आला. त्यानंतर मैदानात राकेश कडू चाललेला आहे. राकेश कडूला माहिती आहे सिच्युएशन जे आहे ते आपल्या फेवर मध्ये आलेली आहे, कारण आता बॉल शिल्लक आहेत. आमचे दर्णे गुरुजी सांगतायत 8 बॉल आणि 11 रन्सची अजून सामना जिंकायला गरज आहे. त्याच्यामुळे दोन अफाट ताकदीचे संघ एकमेकांसमोर आता भिडलेत आणि इथे सिच्युएशन कॅल्क्युलेशन काय सांगतं, 8 बॉल आणि 11 रन्सची गरज आहे. आणि अशा रूपाने फलंदाज राकेश कडू ऑन स्ट्राईक एंड आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज अर्पित वैते षटक क्रमांक 3 टाकतोय आणि इथे त्याला विकेट मिळाल्यानंतर त्याचा हौसला थोडासा बुलंद झालेला आहे. त्याचा कॉन्फिडन्स हाय लेवलचा झालाय, परंतु तिथून तो पुढे काय करतो हे बघणं आपल्यासाठी तेवढंच अनिवार्य असेल. राकेश कडू ऑन स्ट्राईक एंड, त्याला पण संधी फारशी मिळत नाहीये. आता मिळाले, सोनं करावं लागेल. राकेश कडू इथे मात्र फसलाय. बॅटचा स्पर्श करत चेंडू विकेट किपरनं झेललाय आणि राकेश कडू बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे या मॅच मध्ये दोन्ही संघ हार न मानणारे आहेत. त्यांना हार अजिबात मान्य नसते आणि हारण्यासाठी तर कोणी आला नाहीये आणि जिंकणं हा एकच हेतू दोन्ही संघांचा सेम आहे. पण या सेम हेतूला सक्सेस पर्यंत कोण पोचवेल हे सुद्धा वेळ काळ ठरवेल. मित्रांनो, काय कॅल्क्युलेशन आहे, 7 बॉल आणि 11 रन्सची गरज आहे आणि अशा रूपाने सिद्धांत संतोष तोडणकर मैदानात स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला मिळणार आहे. पंकज प्रदीप भगत नॉन स्ट्राईकला असेल. सिद्धांत संतोष तोडणकर स्ट्राईक वरती असेल. सिद्धांतला सुद्धा माहिती आहे की तो डाव्या हाताने बॅटिंग करत असतो आणि अशा रूपामध्ये आपली बॅट तळपायला पाहिजे. त्याला कॅल्क्युलेशनची जाण पाहिजे. 7 बॉल 11 पाहिजेत आणि या रूपामध्ये या बॉलवरती जर मोठा फटका लागला तर त्यांचं आव्हान अजून सोपं होईल आणि त्या सोपं आव्हानाला त्यांना पाठलागामध्ये परिवर्तित करता येईल आणि मॅच वरती पल्ला भारी सुद्धा करता येईल. पण तो पल्ला भारी करण्यासाठी एक मोमेंटम महत्वाचा असेल. एक मोठा फटका तुमच्यासाठी तेवढाच महत्वाचा असेल आणि तो लागणार की नाही ती फक्त येणारी वेळ काळ ठरवेल. 7 बॉल 11 धावांची गरज असेल. मॅच गरम झाली आहे. मॅच हाय व्होल्टेज रूपामध्ये पोहोचली आहे आणि मॅच मध्ये काय नाट्य घडेल ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. 7 बॉल 11, पॉसिबल और इम्पॉसिबल इथे फसले मॅच. क्या बात है. अर्पित वैद्यचा भिरभिरता बॉल फलंदाजाच्या अपोजिट कमालीचा विश्वसनीय ठरलाय आणि तिथे मात्र आता मॅच मध्ये पुन्हा परिवर्तन आलंय. काय होतंय, 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे भाईजान. 6 बॉल मध्ये 11 रन्स. 6 बॉल मध्ये आम्ही 36 पण पाहिल्यात, 6 बॉलला 40 पण पाहिल्यात आणि 6 बॉल डॉट पडलेले सुद्धा पाहिलेत. त्यामुळे क्रिकेट हा विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा खेळ पण नाही राहिलेला. क्रिकेटवर विश्वास ठेवता येत नाही. क्रिकेटचं भविष्य सांगितलं जात नाही आणि कोणी सांगितलं तर ते खरं सुद्धा होत नाही मित्रांनो बऱ्याच वेळेला. म्हणून भले भले जाणकार क्रिकेटचं भविष्य सांगतच नाही.
मॅच मध्ये आता काय पाहतो आपण, 6 बॉल आणि 11 रन्स पाहिजेत अशा रूपानं मुकाबला शिल्लक आहे. आणि आता इथे शेवटचे षटक कोण हाताळणार हे सुद्धा महत्वाचं असेल. लास्ट ओव्हर आहे. शेवटचे 6 बॉल या सामन्याचा निकाल ठरवतील. या सामन्यामधलं परिवर्तन, नाट्य, ड्रामा हे सर्व काही या 6 बॉल मध्ये आपल्याला बघायचं आहे. भाईजान, काय होऊ शकतं आपल्याला माहिती नाही, परंतु इथे मॅच सिरियस मोड मध्ये आलेली आहे. कुठला संघ इफेक्टिव्ह ठरतो हे महत्वाचं आहे. जरा फास्ट घ्या मित्रांनो, अजून बऱ्याचशा मॅच बाकी आहेत. मॅच मध्ये आपण पाहिलं तर हत्ती गेला शेपूट राहिलं असं म्हटलं तरी वावगं नसेल, कारण बऱ्याचशा मॅच संपल्या, काही बाकी आहेत. ज्या थोड्या मॅच बाकी आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत आणि त्या मॅच आपल्याला वेळेत पूर्ण करायच्या आहेत. आणि सूर्य उगवायच्या आत फायनल झाली तर अत्यंत चांगलं होईल अशी आमची इच्छा आहे, अशी आमची स्वप्न सुद्धा आमचं तेच राहणार आहे. तर त्यानुसार तुम्हाला पण आम्हाला त्या रूपाने सपोर्ट करावं लागेल. टाइम मॅनेजमेंट आहे ही मित्रांनो, वेळ कोणाला थांबत नाही. माणूस येतो निघून जातो, पण वेळ सुद्धा येते आणि निघून जाते, बाय बाय टाटा करते आपल्याला मित्रांनो. 6 बॉल 11 पाहिजेत आणि अशा वेळेला रोहन घाटे, हाईट कम फाईट ज्यादा, छोटा रिचार्ज लंबी बाते. आणि मित्रांनो, छोटा पॅकेट बडा धमाका. मागच्या मॅच मध्ये त्यांनी एक पॉवरफुल ओव्हर टाकली होती. आता पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स त्याला करायचा आहे, कारण प्रतिस्पर्ध्यांच्या बॅटिंग मध्ये दमखम आहे, प्रतिस्पर्ध्यांच्या बॅटिंग मध्ये कॉन्फिडन्स आहे आणि प्रतिस्पर्ध्यांच्या बॅटिंग मध्ये 6 बॉलला 11 काढण्याची धमक सुद्धा आहे. त्याच्यामुळे इथे मॅच कशी रंगते आणि मॅच कसा हाय व्होल्टेज होतो ते बघणं गरजेचं आहे मित्रांनो. भाईजान, क्या हो सकता है आपके हिसाब से? आपका हिसाब भी अलग रहता है, हमारा अलग रहता है, क्योंकि आपने कुछ सालों में बहुत अच्छी तरह से कमेंट्री का एक अलग पैटर्न निर्माण किया है. क्या बात आहे. मोठा अपील झालंय, क्वाड बिहाइंडचं अपील झालं होतं ओमकार पाटीलचं, परंतु पंकज भगत सुद्धा तरबेज आहे. पंकज भगतला माहिती आहे इथे मात्र आता रोहन घाटे नावाचा गोलंदाज आहे. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय. त्यानंतर इथे सत्य तपासू स्क्रीनवरती काय होत आहे. वाईट सर यू, नेमकं काय होईल ते आपण बघूया. स्क्रीन आपल्याला सत्य सांगेल. पाणी पाठवायचं आहे मैदानामध्ये, अंपायरला पाणी पाठवायचं आहे. जोखमीचं काम असतं मित्रांनो, अंपायरिंगचं काम जोखीमचं असतं मित्रांनो. बॅटिंग करणं सोपं आहे, फिल्डिंग करणं सोपं आहे, बॉलिंग करणं सोपं आहे, मैदानाच्या बाहेर बसून टिक्का टिप्पणी करणं सोपं आहे, सगळं काही सोपं आहे. पण सर्वात कठीण काय आहे तर अंपायरिंग सर्वात कठीण आहे मित्रांनो. कारण जे नातं घरामध्ये सास भाऊचं असतं ते नातं खेळाडू आणि अंपायरचं मित्रांनो मैदानात असतं. ते सगळे खेळाडू अंपायरकडे डाऊटच्या नजरेनं बघत असतात मित्रांनो. खरं आहे का भाईजान? मला आयडिया नाही, पण तुम्हाला थोडी माहिती आहे जास्त. असं लोक बोलतात, ऐसा लोक कहते हैं, और ये सच बात भी है. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी असल्याचं इथे स्पष्ट दिसलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता मात्र इथे संघर्ष अजून तिखट होत चाललाय, संघर्ष अजून पॉवरफुल होत चाललाय. आणि मित्रांनो, कॅल्क्युलेशन पुन्हा बदललंय. 5 बॉल आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकायला. मॅच एकदम गरम होत चालली आहे. मॅच मध्ये ड्रामा यायला लागलाय, कारण पहिल्या बॉलवरती डॉट बॉल असल्याचं इथे आम्हाला स्पष्ट दिसलं. आणि रोहन घाटे 5 बॉल मध्ये 11 धावा देणार का, खर्च करणार का आणि आपल्या टीमला जिंकवणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून अनुत्तरित आहेत. पण प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला वेट अँड वॉच 5 बॉलची प्रतीक्षा करावी लागेल. काय होणार काय माहिती नाही. 5 बॉल मध्ये निकाल लागेल, रिझल्ट लागेल. 5 बॉल ठरवतील मॅच मध्ये पलडा भारी कोण करणार आहे. पंकज भगत कडे ती कॅपॅसिटी आहे, मोठे शॉट खेळण्याची क्षमता आहे, हे आपल्याला माहिती आहे. पंकज भगतचा फटका आपण पाहतो तेवढा पॉवरफुल नाही आहे. सिंगल धाव, दुसरी धाव सुद्धा येते आहे, कारण एक चेंडू अडवताना जो थोडासा स्लाइटली फंबल झाला तिथे दुसऱ्या धाव्याचा मौका प्राप्त झाला. एक हवा का झोका और दुसरा रन लेने का मौका असं बोललं भाईजान तर गलत नसेलच, कदाचित कदाचित नसेल गलत. 2 रन्स आल्या, अत्यंत मोक्याच्या क्षणी 2 रन्स आल्या, त्यामुळे कॅल्क्युलेशन बदललं. आता 4 बॉल आणि 9 रन्सची गरज आहे.
इथे एक मोठा फटका आला तर परिवर्तन 100% येणार आहे, पण तो फटका लागणार का? क्या बात है, रोहन घाटेने कमाल केली. हाईट कम फाईट ज्यादा. छोटा पॅकेट बडा धमाका वाली बॉलिंग केली आहे. पहिला बॉल डॉट काढला, त्यानंतर पुन्हा 2 रन्स आल्या, त्यानंतर डॉट आला आणि आता मित्रांनो काय कॅल्क्युलेशन आहे, 3 बॉल आणि 9 रन्सची गरज आहे. एक मोठा फटका आवश्यक राहील. जोरात फटका मारलाय, चेंडूवर कॅच पकडली जाते. डीजे फटका मारल्यानंतर तो थोडा वेळ हवेत राहिला. हवेत राहिल्यानंतर अतिशय उत्तम रीतीने कॅच पकडला गेला आणि मॅच मधला संघर्ष आपण कसा तिखट केलाय हे साई झिरानं दाखवलंय. आणि आता मित्रांनो कॅल्क्युलेशन धोकोडे संघामध्ये जरा अवघड झालेलं आहे. आणि ते अवघड काय तर 2 बॉल आणि 9 रन्स पाहिजे. त्याच्यामुळे या बॉलवरती मोठा फटका षटकाराचा नाही आला तर मात्र साई झिराटची बाजू सक्षम आणि टोटल पॉझिटिव्ह राहील असं आपण पाहू शकतो. काय होतं माहिती नाही, 2 बॉल 9 रन्स. कितीतरी वेळेला बॅटिंग साईडनं या रन्स चेस केलेल्या आहेत, परंतु आता अवघड आहे. कारण रोहन घाटे कमालीचा फॉर्म मध्ये आलेला आहे आणि कमालीचा फॉर्म त्याचा साई झिराटसाठी नेहमीच तारणहार ठरलेला आहे. 2 बॉल 9 रन्स, या बॉलवरती मोठा फटका नाही लागला तर मॅच मध्ये साई झिराटचं पोझिशन साऊंड राहील, पोझिशन टाईट राहील आणि पोझिशन अत्यंत जबरदस्त राहील. या संघर्षामध्ये 2 बॉल 9 पाहिजेत. चेंडू वाढ गेलाय, संधी राहते, तुमच्याकडे संधी राहते, कारण वाईड बॉल गेल्यामुळे चेंडू वाढतोय. 2 बॉल आणि आता 8 धावांची गरज आहे. परंतु या बॉलवरती मोठा फटका लागला तर जर तरनीच आपण बऱ्याचशा गोष्टी ठरवतो. जर तर मध्ये काय अर्थ नाही, पण जर तर शिवाय क्रिकेट पण नाही भाईजान. जर असं झालं तर तसं होईल असं आपण नेहमी बोलतो, अनुमान लावतो, पण अनुमान हा अनुमान असतो आणि सत्य त्याहून वेगळं असतं. राईट. 2 बॉल 8 रन पाहिजेत. काय होणार हे माहिती नाही. ओनली टाइम विल बी से, समय बताएगा कि आगे क्या होगा जाके. फिल्डिंग एकदम टाईट लावली आहे. फिल्डिंग नेटवर्क बघा केवढं टाईट लावलंय की इथे 2 बॉल मध्ये 8 रन्स व्हायला नाही पाहिजेत. ह्या प्लॅनिंग मध्ये साई झिराट संघ मैदानात दिसतोय आपल्याला. क्या बात है, चेंडूवरती एक बाईटच्या रूपामध्ये रन्स येते आहे, परंतु सध्याच्या घडीला पाहिलं तर पलडा भारी साई झिराटचा दिसलाय. कारण शेवटच्या षटकामध्ये मॅच मध्ये नाट्यमयरित्या परिवर्तन घडून आणलंय ते रोहन घाटेनं. रोहन घाटेला जेव्हा बॉलिंग मिळते ना तेव्हा मित्रांनो तो चमत्कार करून दाखवतो, तो मॅजिक करून दाखवतो. आणि त्या मॅजिक मध्ये काय लॉजिक शोधायची गरज नाही, फक्त मॅजिक कडे बघा असं मित्रांनो सांगेन तुम्हाला मी. सिद्धांत स्ट्राईक वरती आहे. ही इज अ वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. पण मित्रांनो आता 1 बॉल आणि 7 रनची गरज आहे. आणि प्रॉब्लेम काय भाईजान की कंपल्सरी चेसिंग आहे. आणि आता ते विचार करतील एखादा वाईड न पडू दे मग आम्ही बघू नंतर, असं विचार करत असतील. पण तसं घडेल ह्याचं काय सांगता येत नाही आजकाल. ते काय सांगता येत नाही, ते घडेल ते घडेल. नशिबावरती खेळ अवलंबून आहे मित्रांनो कधी कधी. काय बात आहे, कंपल्सरी चेसिंग हा नियम जो आहे ना तो इथे डेंजरस ठरलाय भाईजान. 1 रन साठी आपण या स्पर्धेमधून टिकत नाही, बाहेर जातो. हे यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल भाईजान, तुम्ही काय सांगाल? साई झिराट संघ सामना जिंकतोय आणि दुर्दैवानं धोकोडे संघ मॅच पराभूत होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन साई झिराट अँड हार्ड लक टू जय हनुमान धोकवडे. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू. सामनावीराचा पुरस्कार आता घोषित केला जाईल. षटकार मारला सिद्धांतने, परंतु तो मॅच जिंकून देईल असं काही मात्र नाही घडलं. अजिंक्य वैते मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी जो ठरलाय तो अजिंक्य वैते आहे. कारण बॅटिंग करताना त्याने जो क्लास मैदानात आणला दाखवला तो 21 धावा. अजिंक्य वैतेला सामनावीराचा पुरस्कार जाहीर झालाय. तर त्याने